किशोरी पेडणेकर आज स्वतः या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। ताई, इथे आल्यानंतर काय नेमकी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते? लोकशाही मराठी म्हणून आम्ही 3 दिवसापासून याचा आढावा घेतोय। जैशी ती तशीच परिस्थिती आजही आम्हाला पाहायला मिळते। मला आश्चर्य वाटतंय, या प्रशासनाला किती पाठीशी घालायचं। ढीगच्या ढीग कचऱ्याचे आपल्याला दिसत आहेत आणि नुसते ढीग नाहीत तर 4-4, 5-5 फुटाचे आता ढीग दिसत आहेत। खाली 2-2 फुटाला कचरा लागतोय आणि अख्खा 300-500 मीटरचा हा समुद्र किनारा इतक्या प्रचंड प्लास्टिक आणि घाणीनी भरलेला आहे। म्हणजे इथल्या लोकांनी काय बघायचं? महानगरपालिकेला, ज्या महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेला बीच साफ करायचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतात, दिले जात आहेत, तर एवढा असूनही हे सगळं बघायचं। कधी काळी निळा समुद्र बघत होतो, तो आता काळा समुद्र झाला। याच्यावरच कळतं की आपण किती मोठ्या प्रदूषणामध्ये आहोत। खरं तर मागच्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दोष दिला जात होता, पण अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती। इतक्या मोठ्या टनांनुसार हा कचरा आहे। एकदा कॅमेरामॅनला विनंती करते की दूरपर्यंत अगदी आपण जर पाहिलं तर टनांनुसार हा कचरा जो आहे तो समुद्राच्या पोटातून हा बाहेर फेकलेला आहे। पहिल्यांदाच अशी परिस्थिती जी आहे ती प्रत्येक मुंबईतल्या समुद्रकिनारी ही आपल्याला पाहायला मिळते। त्यांचे वॉर्ड ऑफिसर आजही फोन उचलत नाही। मला वाटतं ही कल्पना आल्यानंतर वॉर्ड ऑफिसर आजही इथे हव्या होत्या, पण त्या अशा लगाम झालेले सरकार झाले, महापालिका झाली। पण पाहतोय झू चौपाटीवरती प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य ज्या पद्धतीत पसरलेलं आहे। आजच्या 3ऱ्या दिवशी देखील तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। महापालिकेकडनं जे के वेस्टचे वॉर्ड ऑफिसर आहेत आज उपस्थित नसल्याचं पाहायला मिळतंय। काल थोड्या वेळासाठी या ठिकाणी उपस्थित राहून दर दिवशी 2-2 शिफ्टमध्ये काम करत असल्याची मॅनपॉवर असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। आज किशोरी पेडणेकर ज्या महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या आहेत त्या इथे पाहणी करण्यासाठी पोहोचल्या। आज आपण पाहतोय की महापालिकेचे काही अधिकारी जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी विचारणा देखील ताई करत आहेत। ताई, आता तुम्ही सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माणसं आहेत, तुम्हाला दिसली? आम्ही 3 दिवसापासून येतोय, आम्हाला 3 दिवसापासून अशी परिस्थितीच दिसत नाहीये। मॅनपॉवर जी पाहिजे ती मॅनपॉवरच नाहीये। आज तुम्ही जेव्हा किशोरी पेडणेकर आणि आम्ही 3 दिवसापासून दखल घेतोय तेव्हा तुम्ही आज पोहोचतायत, काय सांगता? आम्ही रोज असतो इथे, रोज असतो आम्ही आणि आमचं कर्मचारी असतात पूर्ण। आम्ही सकाळपासून इथेच आहेत, तुम्ही आम्हाला दिसले। किती वेळापासून तुम्ही इथे आहात? इथे आता सागरकुटीला आम्ही भारत पोषण म्हणून इथे आमचे कामगार असतात, उपस्थित असतात, पुन्हा अधिकारी पण असतात। आणि कामगार सांगितले जातात 75, हे एका शिफ्टमध्ये 10 पण कामगार दिसत नाही। का माहिती आहे, 6.5 किलोमीटरचा हा पूर्ण बीच आहे। मोरे गाव ते आपला कोलीवाड्यापर्यंत 6.5 किलोमीटर आहेत आणि सर्व असं जास्त कचरा हा आपला मेन बीच मध्ये आणि हा बोरलाच्या इथे आहे, तिथं सारखा पूर्ण लोड येत आहे कचऱ्याचा। ज्या के वेस्टच्या अधिकारी आहेत स्वाती कुडाळे, या स्वतः आल्या होत्या। आम्ही जेव्हा बातमी दाखवली त्याच्यानंतर मग आज तशी दखल का घेतली गेली नाही? खरं तर माध्यमं येतात म्हणून दाखवण्यासाठी तात्पुरता त्या आल्या होत्या का? हा कारण सकाळपासून ते संध्याकाळपासून 10 वाजेपर्यंत चालू असतं। आपल्याकडे डंपरचेही लावलेले आहेत आणि ऍडिशनल अजून आपण मशीन लावतोय। तर 2 बॉबकेट मशीन आहेत आणि हे आपले बीच क्लिनिंग मशीन 2 आहेत आणि ते रेग्युलर 8 ट्रॅक्टर ट्रॉली 3 आहेत। इथे हे अधिकारी फक्त पेपरवरची सांगतायत। बाहेरून येणारे पर्यटक आहेत ते देखील म्हणतायत की झू बीच फिरायचंच कसं, काय उत्तर द्या? आपला ना प्रचंड प्रमाणात हा कचरा येत आहे समुद्रामधून, प्रचंड। आणि 200 मेट्रिक टन आपण हा उचलतोय, 350 मेट्रिक टन हा कचरा येतोच आहे समुद्र। आणि आपला रेग्युलर हा कचरा उचलण्याचं काम चालू आहे, कामगार लावलेले आहेत। कसं माहिती, एकाच ठिकाणी नाही आहे, 6.5 किलोमीटरचा हा अंतर आहे आणि जास्त बीचचा मेन पोर्शन आहे आणि हा बिर्लाचा पोर्शन आहे, त्या पोर्शनमध्ये जास्त कचरा येत आहे। तुम्ही जसं सांगताय की पूर्ण बीच वरती हा कचरा पसरलेला आहे, मग मॅनपॉवर का तेवढी लावली जात नाही? खरं तर मॅनपॉवरनी हा कचरा साफ होणार नाहीये असं देखील सांगितलं जात आहे। मग ज्या मशिनरी पाहिजेत त्या देखील मशिनरी नाहीयेत, कुठे आहेत या मशिनरी? मशिनरी अपुरी पडतात, ते हे मागवले आहेत। आता ह्या 2 दिवसामध्ये स्पष्ट सांगतायत की मशिनरी अपुऱ्या पडतायत। कधी येणार ह्या सगळ्या गोष्टींमधनं सर्वसामान्य मुंबईकर जात आहेत? 2 पोकलेन आजच मागवलेले आहेत, 2 आलेले आहेत, 10 डंपर रेग्युलर चालू आहेत
आणि एक जेसीबी 10 डंपर चालू आहेत. बॉबकट मशीन आहेत ते आणि जास्त गाडी चालू ना पाण्यामध्ये फसतात. पाणी आहे समुद्राचा आणि ते तेव्हा का काढले जातात? तेव्हा बॉबकट असते मशीन ते काम चालू असतं. बॉबकट मशीनने ते काम चालू असतं. जेवढी यंत्रणा पाहिजे जिथे 10-15 गाड्या पाहिजेत त्या गाड्याच दिसत नाहीये. 1 ते 2 गाडी पण आज नाहीये. प्रचंड प्रमाणात 350 मेट्रिक टन कचरा वाढत आहे. प्रचंड प्रमाणात आपण 200 मेट्रिक टन रोज उचलून घेतोय आणि रोज येतोय. तर रोज कचरा रोजच वाढत चाललाय आणि ह्या वर्षी हा प्रॉब्लेम झालाय. आम्ही ह्याच वर्षी बघतोय. का पण असं याच वर्षी का आपल्याला पाहायला मिळतंय? त्याचं काय स्पेसिफिक कारण आहे? मॅडम काय म्हणते नाळ्यातून जो का सोडला जातो आता तो जो हे बसवला पाहिजे बुस्टर जाळी बसवलं पाहिजे. त्याच्यामुळे हा जो समुद्रामध्ये कचरा येणार नाही. जेव्हा प्रचंड पाऊस पडतो आपल्याकडे त्या नाल्यांचा जो ओघा असतो तो सर्व दरवाजे उघडले जातात आणि ते डायरेक्टली आपल्या समुद्रामध्ये सोडलं जातं. आणि समुद्रातून जेव्हा ओहोटी भरती येते त्या पूर्ण पाणी भरती वेळेस आपल्याकडे तो कचरा येतो. पुरेशी यंत्रणा आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. काही गाड्या असतील, पोकलन असेल किंवा ट्रॅश मशीन असेल यांचा कुठेही आपल्याला या ठिकाणी वापर होताना पाहायला दिसत नाहीये किंवा मग जी मॅन पॉवर पाहिजे ती मॅन पॉवर देखील पाहायला मिळत नाही. निश्चितच अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 2 दिवसात हा संपूर्ण कचरा साफ केला जाईल या ठिकाणी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. पुन्हा एकदा लोकशाही मराठी या सगळ्या परिस्थितीवरती करडी नजर ठेवून राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.